आणि त्यांच्या प्रेरणेने पुढे येऊ शकते. त्यांचं भाषण प्रत्येक मुलामुलींनी करायलाच पाहिजे असं मला वाटतं. तरी पण मुलींनी खूप छान भाषण केलं. सगळ्यांनी आपल्याला सांगितलं की सावित्रीबाई फुले ह्या प्रेरणास्त्रोत आहेत. पण प्रेरणास्त्रोत म्हणजे नेमकं काय याचा पण अर्थ आपल्याला समजायला पाहिजे किंवा समजून घ्यायला पाहिजे. तर मला असं वाटतं की सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणास्त्रोत म्हणजे हाच की आज या ठिकाणी जेवढ्या मुली आलेल्या आहेत किंवा गावापासून आपल्या जेवढ्या लांब शाळा आहेत तिथं जाणाऱ्या जेवढ्या मुली आहेत, आता इथंच बघा इतक्या लांबून येतात, कर्तापूरवरून येतात, बाबळगाववरून येतात, 12 ते वाडी श्रीफळ इतक्या 2 किलोमीटर आसपास आपली शाळा असेल. सर्व मुली कोण चालत येतात, कोण सायकलवर येतात, हो ना. तर त्या मुली ज्या भीती सोडून इथं येतात त्यांच्यामध्ये जी भीती संपलेली आहे ती सावित्रीबाई फुले आहे असं मला एक वाटतं. म्हणून मी तुम्हाला मित्रमैत्रिणी असं संबोधते. आज आपण 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं केतकी असेल किंवा आपल्या प्रशालेतील इतर जे मुली आहेत त्यांनी जे भाषण केलं त्याच्यानंतर आम्ही काही बोलावं असं मला तर काही वाटत नाही. परंतु आज खऱ्या अर्थानं मला असं वाटलं की जर सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांना या गोष्टीचा आनंद झाला असता. मी भाषणात नेहमी असं म्हणत असते, मी वाट पाहते त्या पावसाची, मी वाट पाहते त्या पावसाची जो पाऊस आपल्या एका प्रवाहात वाहून येईल. रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्याचे ढीग, अगदी तसंच माणसाच्या मनातही साचले आहेत ढीग, जातीयता, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा. हे सारेच ढीग आपल्या एका प्रवाहात वाहून येईल. मी त्या पावसाची वाट पाहते आणि तो पाऊस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित होता. तो काळ होता जो ज्या काळामध्ये स्त्रीला अतिशय न्यून दर्जा होता आणि त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले ह्या उठून उभारल्या. म्हणजे आपण सगळ्यांना माहिती आहे की त्यांना खूप त्रास झाला. ज्यावेळेस त्या बाहेर यायच्या त्यांच्यावर दगड, शेण, चिखल, टोमॅटो, सडलेले अंडे फेकले जायचे. हे सनातन वर्गाला मान्य नव्हतं की स्त्रीनं शिकलं पाहिजे, कारण स्त्री जर शिकली तर पुरुषाला ती आवरता येणार नाही. म्हणजे हा विचार जो होता तो त्यांना मान्य नव्हता, तो त्या सनातनी ब्राह्मण वर्गाला मान्य नव्हता आणि म्हणून त्यांनी सावित्रीला अडवण्याचा प्रयत्न केला. लोक जे आहेत त्या आज इथे उभारून बोलतायत, इन फ्युचर त्या राज्यसभेत बोलतील, विधानसभेत बोलतील, जिल्हा परिषदेमध्ये बोलतील, पंचायत समितीमध्ये बोलतील. धीपळ गावाचं नाव कुठेतरी उज्ज्वल होताना मला दिसतंय. कारण हा विश्वास म्हणजे बऱ्याच दिवसापासून पाहायचे, म्हणजे माझ्याकडे ज्या मुली यायच्या त्यांनाही मी खूप असं गप्पा वगैरे मारताना त्यांच्यापासून जाणवायचं की या मुलीमध्ये गट्स आहेत, त्यांच्याकडे स्किल आहे, पण त्यांना प्लॅटफॉर्म नाहीये, त्यांना व्यासपीठ नाहीये. परंतु आता तुम्हाला ही व्यासपीठ भेटले, तुमच्याही मागे आता तुमच्या आया बाया पडलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या मागे आता एक महिलांची शक्ती आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की गावामध्ये आज 8 दिवस झाले प्रत्येक स्त्री ही सावित्री होऊन बाहेर पडते. प्रथम शिक्षिका मनाई जाते है अपने पति महात्मा ज्योतिबा फुले के साथ मिलकर लड़कियों पुणे में लड़कियों के लिए पहली पाठशाला शुरू की थी. आजकल तो लगभग सभी लड़कियां पाठशाला में जाते हैं, पढ़ाई लिखाई और अन्य क्षेत्रों में खूब आगे है. हाँ, आज समाज सेवक, विज्ञान, प्रशिक्षण, शोध किए, खेलकूद और जीवन में लड़कियां आगे बढ़ रही है. मेरी माँ ने बताया है शिक्षा हमें स्वावलंबी और सजग बनाती है. कहा जाता है एक लड़के शिक्षक होते हैं तो पूरा परिवार शिक्षक होता है. इसलिए हम उन लगाकर पढ़ाई करेंगे, खूब पढ़े.